येवला राज्यातील पात्र हातमाग विणकरांना महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत सन 2024-25 या वर्षाचा गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता 13 एप्रिलपासून पुरुष व महिलांना अनुक्रमे 10,000 रुपये ते 15,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होत आहे। 2,70,00,000 रुपये या योजनेअंतर्गत विणकरांच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री व देवेंद्रजी फडणवीस, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, मंत्री गिरीशजी महाजन, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मंत्री छगनराव भुजबळ, शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांच्या सहकार्याने व राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण समितीवर सदस्य असलेले येवल्याचे भूमिपुत्र व भाजपा विणकर प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मनोज दिवटे यांच्या विशेष प्रामाणिक प्रयत्नामुळे राज्यातील 5 पारंपरिक हातमाग वाण उत्पादक विणकरांना विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळत आहे। एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत प्रत्येक विणकर कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज बिल तसेच गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता योजनांचा लाभ 2023 पासून नियमित मिळत आहे। येवला वस्त्र नगरीतील विणकरांच्या वतीने उत्सव भत्ता थेट बँक खात्यात जमा झाल्यामुळे आज आनंदोत्सव साजरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, गिरीशजी महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मंत्री छगनराव भुजबळ, शिक्षण आमदार किशोरजी दराडे यांचे धन्यवाद आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी विणकरांना पेढे वाटून ढोल वाजवून राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले। भाजपा विणकर प्रकोष्ठाचे प्रदेश संयोजक मनोज दिवटे यांचा समस्त विणकर महिला व बंधूंच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला प्रदेश सदस्य राजेंद्र वडे, राधिका पैलवान, लोकसभा संयोजक आशिष भोजने, जिल्हा संयोजक पंकज पहिलवान, तालुका संयोजक संतोष भरते, शिरीष पेटकर, जितेंद्र मिसाळ, चेतन हंगे, ऋषाल खोडे, अंबादास अभंग, अनिल हबीब, दत्ताभाऊ जगझाप, राधिका डालकरी, शीतल वडे, नीता वरडे, भगवान परदेशी, प्रकाश काका बाकळे, कृष्णा काका बाकळे, मिथुन भरते, शशी साळवे, गोविंदा कुमावत, कृष्णा कुमावत, प्रमोद आवणकर, मनशाताई बाकळे, भारतीताई अभंग, नारायण देखणे, विलास धारक, नारायण भावसार आदींसह विणकर बंधू भगिनी उपस्थित होते। या भत्त्यामध्ये वंचित राहिलेले असतील किंवा ज्यांना अद्यापर्यंत भत्ता आलेला नसेल त्यांच्यासाठी देखील आम्ही सतत पाठपुरावा करत राहू आणि त्यांच्या खात्यावर पैसे येईपर्यंत आम्ही देवाभाऊंकडे या संदर्भामध्ये नियमित पाठपुरावा करू। त्याचप्रमाणे पेन्शन योजनेसंदर्भात आम्ही वस्त्रोद्योग मंत्र्यांना वेळोवेळी निवेदन देखील दिलेले आहे। आमच्या विणकरांना 60 वर्षानंतर शासनाने पेन्शन लागू करावं अशी आमची मागणी आहे आणि शासन निश्चितपणे आमच्या महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत महाराष्ट्रातील जे 5 हातमागावरील वाण आहे की जे लोप पावू शकतात किंवा लोप पावण्याच्या मार्गावर आहे अशा वाहनांना राज्य सरकारने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत आर्थिक पाठबळ देण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे। या महाराष्ट्रातील पैठणी उत्पादक विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता देण्यात येतो। महिलांना 15,000 व पुरुषांना 10,000 रुपये भत्ता देण्यात येतो। या वर्षीचा भत्ता आमच्या विणकरांच्या अकाउंटला जमा झालेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व विणकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथं आनंदोत्सव साजरा करत आहेत। 2,70,00,000 आमच्या विणकरांना आतापर्यंत खात्यामध्ये थेट जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे शेकडो विणकरांना प्रति महिना 200 युनिट वीज माफ सुद्धा झालेली आहे। जे बोलतो ते करतो या उक्तीप्रमाणे देवेंद्र भाऊंनी या विणकरांना पाठबळ दिलं, त्याबद्दल समस्त विणकरांच्या वतीने मी देवाभाऊंचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स,
ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.